परवा जे दिल्लीमध्ये घडलेला आहे हॉटेलमध्ये एका मॅनेजरने लेडीचा अपमान केलेला आहे कोल्हापुरी चप्पलच्या बाबतीत। आणि कोल्हापुरी चप्पल हे घालून जे रुबाब करतात हे कोणाला जमणार नाही। आणि जगात भारी आपलं कोल्हापुरी चप्पल आहे, याचा अपमान केलेला आहे, याच्यावरती निषेध केलाच पाहिजे। आमचं फार वर्षापासून इथं दुकान आहे मनोज कनेरचं फुटवेअर। आणि या ठिकाणी आज बातमी अशी ऐकायला मिळाली की दिल्लीमध्ये ताज हॉटेलला आणि एक महिला कोल्हापुरी चप्पल घालून गेली आणि तिला अपमानास्पद लज्जास्पद तिला चप्पल काढायला लावलं आणि भारतीय बैठक म्हणून ती मांडी घालून बसलेली, ती मांडी पण तिला सरळ बसा म्हणून तिचा अपमानास्पद तिचा अपमान करण्यात आला। पण ही लज्जास्पद गोष्ट कोल्हापुरी आपल्या इंडियामध्ये ही चुकीचं आहे। आणि या पद्धतीचे असे जर इंडियामध्ये जर मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जर असं होत असलं, आता प्राडा सारख्या कंपनीने लॉन्च केली चप्पल, कोल्हापुरी चप्पल घालून तिची फार मोठी जगप्रसिद्ध झाली। आणि जर चप्पलेचा जर असा अपमान करून तुम्ही जर आतमध्ये चप्पल घालून यायला पाहिजे हे पाहिजे, ही पद्धत चुकीची आहे। जर तुम्ही ताज हॉटेलमध्ये ठेवत असले स्लीपर कशाला ठेवताय मग मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये ठेवताय स्लीपर तुमच्या हॉटेलमध्ये ह्याच्यामध्ये, पण हे अगदी लज्जास्पद आहे। आणि ह्याच्याकडे सर्व लोकांनी लक्ष केंद्रित करून सरकारनं पण आपल्या केंद्र सरकारनं पण त्याचा हस्तक्षेप आणला पाहिजे। ज्या मॅनेजरने महिलेचा अपमान केला कोल्हापुरी चप्पल घालून, ती चप्पल जगात प्रसिद्ध आहे आणि त्या मॅनेजरने आमच्या चप्पलचा अपमान केला म्हणून आम्हाला काय फरक नाही। प्राडा सारखी कंपनी आमच्या इथं नाक घासत आली आणि आम्हाला म्हणली आमचे चुकलं माफ करा, त्यामुळे काय आम्हाला काय फरक पडत नाही। अशी किती गेली किती आली, जगात प्रसिद्ध 300-200 वर्षापासून कोल्हापुरी चप्पल फेमस आहे, त्याला काय फरक पडाला नाही, आम्हाला काय फरक पडला नाही। अशी 100 जण बोलतील तर आमच्यात काय फरक पडणार नाही। आमची चप्पल जगात प्रसिद्ध आहे, आमच्या चप्पलचं नाव इथून पुढे 200 का 500 वर्ष चालणार, फरक पडत नाही। त्या महिलेने आमची कोल्हापुरी चप्पल घालून गेली त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे। असं हिच्यापेक्षा मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये, जगातल्या सगळ्या मोठ्या हॉटेलमध्ये आमची चप्पल घालून गेली, कोणी काय बोलले नाही। पण असं फालतू माणसांनी जे काय बोललं ते आम्हाला त्याबद्दल त्याचा काहीच फरक पडत नाही। काल जो प्रकार दिल्लीमध्ये झाला की कोल्हापुरी चप्पलचा एक विषय झाला की अपमानास्पद वागणूक झाली तिथं, ती चप्पल तिथल्या हॉटेलच्या माणसांनी चप्पल काढायला काहीतरी लावलं असं आम्हाला बघण्यात मिळालं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की हे कोल्हापुरी चप्पल आमचा कोल्हापूरचा ब्रँड आहे, प्राडा सारखी लोक इथे येऊन वाकले आमच्या बरोबर। आणि हे कोण सांगणार की कोल्हापुरी चप्पल हा मेन मुद्दा असा आहे की कोल्हापुरी चप्पल ही कुठेही घालून चालू शकते। कोल्हापुरी चप्पलचा बेनिफिट तुम्हाला माहितीच नाही, कोल्हापुरी चप्पल का वापरायचं, कोल्हापुरी चप्पल कशासाठी वापरायचं। लोक सांगतात की बाबा हा सलवार कुर्त्यावर चांगलं दिसते म्हणून कोल्हापुरी चप्पल वापरायचं, असं नाही आहे। हे कोल्हापुरी चप्पल हे शरीरासाठी चांगलं आहे आणि आपल्या पायाला थंड ठेवते याच्यासाठी वापरायचं। मग ते हॉटेल मालक किंवा कोण सांगणारे आहेत ते कोल्हापुरी चप्पल वापरून घालून यायचं नाही, हे कुठला हा टोटली चुकीचा हे आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोल्हापुरी चप्पल हे महाराष्ट्राचं नाव लौकिक करणार आहे, महाराष्ट्राचं सोडून द्या आपल्या भारताचं नाव लौकिक करणार आहे। आज कोल्हापुरी चप्पल जगाच्या पाठीवर इटलीमध्ये जाऊन पोहोचले, 1,20,000 रुपये त्यांनी किंमत केली। पण आपल्या इथले भारतीय जर नागरिक जर असं करायला लागले तर कोल्हापुरी चप्पल आमच्या इथेच राहणार। गेली 50-60 वर्ष झाले मी या धंद्यामध्ये काम करतोय, तरी ह्या गोष्टीचा ज्या सरांनी त्या लेडीजचा अपमान केलेला आहे त्यांनी तसं बोलू नये कधी, कारण कोल्हापुरी चप्पल हे आमचे जगात प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व 90% लोक हे कोल्हापुरीच वापरणार, त्यात काही शंकाच नाही। जे मराठी हिरोईन पासून हिंदी पर्यंत जेवढा हिरोईन आहेत ते सगळे आपल्याकडे येतात खरेदीला आणि त्या गोष्टीबद्दल आम्हाला जास्तच अभिमान आहे फिल्म इंडस्ट्री बद्दल, कारण त्यांच्यामुळे तर आमची हे कोल्हापुरी फेमस झालेली आहे। आणि प्राडावाल्यांतर आमचं नाक बाक उंच करून ठेवलेलं आहे, त्यात काही शंकाच नाही। तर कोल्हापुरी चप्पल ही पूर्वी शाहू महाराजांच्या कारकिर्दीपासून बंद झालेली आहे, त्यावेळेला कुठलीही लबरची चप्पल आणि हे काय नव्हत्या, फक्त कोल्हापुरी चप्पलच असायची। आणि कोल्हापुरी चप्पल जरी असली तरी बाटर चप्पल एक असायची, खाली लबर सोल आणि वर चमड्याचं लेदरचं असायचं। लोक प्रदेशात जायचे, बाहेर जायचे, दिल्लीला जायचे, काय काही मोठे मोठे लोक असताना सुद्धा कुठल्या हॉटेलमध्ये उतरायचे, त्यावरती चप्पल कोल्हापुरी घालून रुबाबाने शाहू महाराजांच्या कारकिर्दीत जायत होते। आणि त्यावेळेला हॉटेलमध्ये कोल्हापुरी चप्पल घालून गेल्यानंतर जेवणासाठी बसलं तरी चालत होतं। मग आजच्या परिस्थितीला जे सगळं संपूर्ण आता प्राडा कंपनीनं चप्पल काढलेली आहे ती तेवढी प्रसिद्ध झाली म्हणून ती चप्पल इतर हॉटेलमध्ये घालून जाण्यास परवानगी आहे तेवढी चालते। कोल्हापुरी चप्पल घालून गेलेली एक व्यक्ती अशी लेडी
ते दिल्लीमध्ये एक ताज हॉटेलला गेले. त्या ताज हॉटेलमध्ये असा नेम होता काय पूर्वीपासून कोल्हापुरी चप्पल घालून यायचं आणि यायचं नाही, जेवायचं नाही, असा कुठला प्रकार नव्हता. तरी मग आता ह्या कलियुगात प्राडाने जे प्रोडक्शन केले त्याचं नाव मोठं आहे म्हणून ती चप्पल ती जी चप्पल घालून गेली तरी ते खपलं जातं कोल्हापुरी चप्पल. तर ही शाहू महाराज कारखान्यापासून चप्पल आलेली आहे आणि ही चालणारच आहे. आणि आता आजचे कालचे महाराष्ट्र मिनिस्टर लोक सुद्धा अजितदादा सुद्धा कोल्हापुरी चप्पल कायमस्वरूपी घालतात. ते सुद्धा जर दिल्लीमध्ये गेले आणि ताजमहल हॉटेलमध्ये जेवल्यानंतर ते कोल्हापुरी चप्पल घालून आल्यानंतर त्यांना ते बाहेर काढणार आहेत काय? बाहेर काढणार आहेत काय? ते लोक हा मिनिस्टर आहे, मिनिस्टर चालते आणि साधी एक व्यक्ती जर कोल्हापुरी चप्पल घालून गेल्यानंतर तुला त्या व्यक्तीला घालून बाहेर काढलं जातं. त्याचं कारण का मग तुम्ही त्यांच्यासाठी मग ताजमहल हॉटेलवाले ते हॉटेलमध्ये जर यायचं असेल, गरीब लोक सहज येणार, श्रीमंत लोक पण येणार. तर गरिबांच्या लोकांचं चप्पल नसत्या, लबारची चप्पल असत्या, कोल्हापुरी चप्पल साधी असत्या. मग त्यांच्यासाठी एक तिने स्पेशल चप्पल करून ठेवायला पाहिजे मग आणि आत घ्यायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.